अपघातामुळे डहाणू विरार लोकल सेवा 15 तासानंतरही ठप्पच आहे। काल सायंकाळी पालघर स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरलेले होते। मालगाडी हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी त्यासाठी आणखी 4 ते 5 तास अवधी लागण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे डहाणू विरार लोकल सेवा आज दुपारपर्यंत ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईकडे जाणारा अप मार्ग पूर्ववत करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। दुपारपर्यंत काम सुरू होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। तर मालगाडी अपघातामुळे डहाणू विरार लोकल सेवा 15 तासानंतरही ठप्प असल्याचं चित्र आहे। काल सायंकाळी पालघर स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरलेले होते आणि मालगाडी हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। तिथल्या परिस्थितीचा सध्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकामध्ये काल मालगाडीचे डबे घसरले होते आणि दुर्दैवी असा अपघात जो आहे तो घडलेला होता। मात्र त्या मालगाडीचे डबे उचलण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे। जवळपास 15 तासाच्या वर कालावधी जो आहे तो उलटून गेलेला आहे। मात्र अजूनही दुरुस्तीचे काम जे आहे ते 50 ते 60% बाकी आहे। मालगाडीचे डबे जे आहेत ते अजूनही उचलले गेलेले नाही आहेत, मात्र क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। एकंदरीत जवळपास 350च्या वर जे कामगार वर्ग, मजूर वर्ग आणि रेल्वेची टेक्निकल टीम, त्यानंतर रेल्वेची जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते इथे कालपासून ठाण मांडून आहेत। युद्ध पातळीवर अगदी काम जे आहे ते सुरू आहे। मात्र एकंदरीत जे चाकरमानी आहेत ते त्यांना खूप मोठा सामना जो आहे तो करावा लागतो। आणखीन 5 ते 60 तास लागण्याची शक्यता जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येते। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।